निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहेत आणि आता खऱ्या अर्थाने मतदार राजा आपलं मत हे मतपेटीत देईल आणि त्यानंतर काय निकाल लागतो हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भातली निवडणूक आयोगाची तयारी कशी आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। मी सध्या उभा आहे 172 अणुशक्ती नगर या मतदार केंद्रावर आणि याच ठिकाणी आणि या संपूर्ण मतदारसंघाचा कशा प्रकारे या ठिकाणी तयारी करण्यात आली याचा आढावा जो आहे तो घेणार आहोत। आपल्याबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी सर आहेत। या संपूर्ण 172 अणुशक्ती नगर या संपूर्ण या सगळ्या संदर्भात सर कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे, कशा प्रकारची तयारी आत्तापर्यंत झालेली आहे, किती केंद्र आहेत, कशा प्रकारचं मतदान हे या विधानसभेमध्ये पार पडणार आहे, काय संपूर्ण माहिती? 172 अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघामध्ये 262 मतदान केंद्र आहेत। लोकसभेमध्ये ज्यावेळेस मतदारांची संख्या वाढली आणि मोठ्या प्रमाणावर लाईन लागलेल्या होत्या, निवडणूक आयोगाने यावेळेस विशेष सूचना आम्हाला दिलेल्या आहेत। मतदारांसाठी ज्या फॅसिलिटीज मतदान केंद्रावर ठेवायच्या आहेत त्यांना आम्ही EMF म्हणतो, ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज। यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आम्ही EMF पुरवलेला आहे। त्याच्यामध्ये मतदार केंद्रावर आम्ही सावलीची मंडप लावून व्यवस्था केलेली आहे। मतदारांना बसण्यासाठी आम्ही खुर्च्या ठेवलेल्या आहेत, पंख्यांची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि वेटिंग रूम आम्ही बनवलेले आहेत। त्याचबरोबर मतदारांना मतदान केंद्र लवकरात लवकर समजण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही कलर कोडिंग केलेलं आहे। त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांना 2 ते 3 व्हॉलेंटियर्स आम्ही ठेवलेले आहेत। ते व्हॉलेंटियरसुद्धा विद्यार्थी आहेत जे 18 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत। तर ती फॅसिलिटी आम्ही त्यांना दिली, वेगवेगळ्या कलरचे टी-शर्ट त्यांना आम्ही दिलेले आहेत की इझिली मतदारांना हे मतदान केंद्र आयडेंटिफाय होतील। यापूर्वी ज्या मतदान केंद्रामध्ये सुविधा नव्हत्या त्या सर्व सुविधा आम्ही यावेळेस दिलेल्या आहेत। त्यामुळं मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर यावं आणि मतदान करावं आणि आपली लोकशाही मजबूत करावी असं मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो। एक मुद्दा होता की आता तुम्ही जसं म्हणालात की लोकसभेनंतर आता मतदारांची संख्या वाढलेली, मात्र याच लोकसभेमध्ये अनेक आपल्याला पाहायला मिळालं की मतदार यादीमध्ये नाव मिळत नव्हतं। अनेक मतदार हे मतदानापर्यंत म्हणजे त्या ठिकाणी बूथवर जात होते पण नाव मिळत नव्हतं, गहाळ होतं, अशा बऱ्याच घटना घडलेल्या आपण पाहिल्या। यावेळेस काही विशेष त्या संदर्भात केलं आहे किंवा QR कोड सिस्टम असं काही यावेळेस करण्यात आलं आहे? लोकसभेचं मतदान हे मे 2024मध्ये झालं आणि त्यानंतर आता आपलं विधानसभेचं जे मतदान आहे नोव्हेंबरमध्ये होत आहे। ह्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण एक विशेष रिव्हिजन आपण घेतलेली होती आणि या रिव्हिजनमध्ये ज्या व्यक्तींची नावं मतदार यादीमध्ये नाहीत किंवा ज्यांच्यामध्ये दुरुस्ती आहेत किंवा ज्यांना हस्तांतरण या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं आहे किंवा ज्यांना जे डिलिशन करायचं आहे, ही प्रक्रिया आम्ही पूर्णपणे केलेली आहे। आणि लोकसभेमध्ये ज्या मतदारांची नावं नव्हती अशा ज्यांच्या तक्रारी होत्या त्या व्यक्तींना आमचे BLO प्रत्यक्षात जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आम्ही त्यांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत। तर यावेळेस सर्व व्यक्तींची नावं आमच्या याच्याप्रमाणे आम्ही ठेवलेली आहेत, घरोघरी आमचे BLO गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही प्रत्येक मतदारांच्या घरी नो युअर पोलिंग स्टेशन म्हणून आम्ही QR कोड असलेल्या नोटिसासुद्धा त्यांना दिलेल्या आहेत की तुमचं मतदान केंद्र कोणतं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मतदान शोधण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर इलेक्शन कमिशनने आम्हाला VIs दिलेल्या आहेत, वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्ससुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या सर्व BLOंच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मतदारांच्या घरोघरी त्या स्लिप पोचवलेल्या आहेत। 172 अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघामध्ये 90% आत्तापर्यंत आम्ही वोटर स्लिप पोचवलेले आहेत आणि उरलेल्या 10% सुद्धा उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही पोचवतोय आणि परवा दिवशी वोटिंग आहे, तर ती सुद्धा प्रक्रिया आम्ही पूर्ण करतोय। एक मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे तरुण मतदार वाढत आहेत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक मतदार सुद्धा प्रत्येक विधानसभेमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे गेल्याच निवडणुकीमध्ये लोकसभेच्या अनेक जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते मतदान केंद्रावर आल्यावर त्यांना रांग पाहायला मिळत होती वगैरे वगैरे, व्यवस्था काही प्रमाणात काही ठिकाणी दिसल्या नाही काही बूथवर। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोयीसुविधा केल्यात का, त्यांच्यासाठी काही विशेष व्यवस्था आहे का? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिक आणि PWD जे ज्येष्ठ नागरिक 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि जे PWD वोटर्स आहेत त्यांच्यासाठी आपण घरोघरी जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेतले 12Dचे आणि त्यांच्या घरी जाऊन आपण मतदानाची प्रक्रिया केलेली आहे। आपण त्यांना पोस्टल बॅलेट दिले होते।
त्या ह्या माझ्या मतदारसंघामध्ये 108 लोकांना आपण अशा प्रकारचं घरोघरी जाऊन वोटिंग घेतलेलं आहे. त्याचबरोबर जे राहिलेले PWD आहेत त्यांनी आम्हाला असं लिहून दिलं होतं की आम्ही प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच जाऊन वोटिंग करू. तर त्यांच्या सुविधेसाठी आम्ही व्हीलचेअर ठेवलेल्या आहेत, रिक्षांची व्यवस्था केलेली आहे ज्यांना, आणि त्यासाठी आमची एक टीम आहे की त्यांच्या संपर्कात आहे सगळ्या PWDंच्या, आणि त्या मतदारांना घेऊन आम्ही मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणार आहोत आणि गेल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं वेटिंग न करणार त्यांचं वोटिंग आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. आणि आम्ही ते उद्दिष्ट नक्की केलेलं आहे की जे राहिलेले सर्व PWD वोटर्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी प्रायोरिटी आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं वेटिंग नाही, गेल्या त्यांचं मतदान होणार आहे. अशी सुविधा आम्ही केलेली आहे आणि आमची त्या संदर्भामध्ये आम्ही तशा प्रकारच्या व्यक्तींच्या नियुक्त्यासुद्धा केलेल्या आहेत. एक प्रश्न असा सुद्धा येतो की निवडणूक म्हटलं की निवडणूक आयोगाकडून विशेष असे तपासणी केंद्र जे आहेत ते अनेक ठिकाणी उभे केले जातात मतदारसंघात. यामधून कशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे तुमच्या मतदारसंघामध्ये आणि कशा प्रकारचं नेमकं काय काय जप्त करण्यात आलेलं आहे, काय नेमकं किती मुद्देमाल आहेत किंवा काय आले या सगळ्या? इलेक्शनच्या कालावधीमध्ये जो प्रचार कालावधी असतो त्याच्यामध्ये SST FST आपण करत असतो की यामध्ये अनियंत्रित जी काय पैसे वाटप आहे किंवा मद्य वाटप आहे याच्यावर नियंत्रण ठेवणं किंवा त्याच्यामध्ये असं काय निदर्शनास येत असेल तर आपण SSTच्या टीम केलेल्या आहेत. माझ्याकडे 9 टीम माझ्या मतदारसंघामध्ये कार्यरत होत्या. FSTच्या सुद्धा 9 टीम कार्यरत होत्या. मागच्या 3 दिवसापूर्वी आम्ही 8,500 किलो चांदी जप्त केलेली आहे आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची 80 कोटी रुपये किंमत आहे. ती जप्त केलेली आहे आणि ती पोलिसांकडे देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये चौकशी करत आहे. सध्या किती कर्मचारी संपूर्ण या मतदारसंघात निवडणुकीच्या या काळात तत्पर आहेत कामावर? प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे ती साधारणतः 1340 आहे. त्याच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष आहेत आणि मतदान अधिकारी आहेत. त्याचबरोबर इतर जे काय सेक्टर ऑफिसर्स आहेत, आमचे BLOज आहेत, त्याचबरोबर मतदान CPSमध्ये काम करणारे लोक आहेत. तर यांचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणतः 2000च्या दरम्यान यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये कर्मचारी काम करत आहेत. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या आता जो प्रचाराचा धुराळा आहे तो आता थांबलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने मतदानाची वाट जो आहे तो मतदार राजा बघतोय. 20 तारखेला मतदान होते, त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करावं असं निवडणूक आयोगाकडून सुद्धा सांगण्यात येते आणि त्या सगळ्या संदर्भातली तयारी ही निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदारसंघात पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एक आव्हान जे आहे ते प्रत्येक स्तरावर या आधी सुद्धा करण्यात आलं होतं आणि आत्तासुद्धा प्रत्येकाने मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग जे आहे ते तत्पर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.